श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नवरात्री हा 9 दिवसांचा अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने साजरा होणारा सण आहे. ह्या सणामध्ये, ह्या नवरात्रीमध्ये महिलांनी कोणते नियम पाळावयाचे आहेत आणि ते कशाप्रकारे पाळावयाचे आहेत, त्याचे पालन कशाप्रकारे करायचं आहे, हे मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया ह्या छानशा व्हिडिओला. नवरात्री हा 9 दिवसांचा अत्यंत पवित्र आणि भक्तिभावाने साजरा होणारा सण आहे. या काळात अनेक महिला व्रत, उपवास आणि धार्मिक नियमांचे पालन करतात. काही विशिष्ट म्हणजे 21 नियम हे परंपरेनुसार किंवा स्थानिक श्रद्धेनुसार पाळले जातात. हे नियम धार्मिक शुद्धतेसाठी आणि शरीर, मन शुद्ध करण्यासाठी असतात. मी तुम्हाला पुढे महिलांनी आवर्जून पाळावयाचे 21 नियम सांगणार आहे. तर हे नियम काय आहेत ते आपण एक एक करून पाहूयात. पहिला नियम आहे उपवास किंवा एकादशीनुसार अन्न सेवन. उपवास केल्यास फलाहार नाही तर सात्विक अन्न सेवन करणं. दुसरा आहे लाल रंगाचे वस्त्र परिधान करणं. देवीला लाल रंग आवडतो म्हणून लाल रंगाचं वस्त्र परिधान करणं. तिसरा आहे नख कापणं टाळावं. या काळात नख, केस कापणं अशुभ मानलं जातं. चौथा आहे मांसाहार वर्ज्य, पूर्णतः शाकाहारी राहणं. पाचवा आहे मद्यपान वर्ज्य, कोणत्याही प्रकारचं व्यसन वर्ज्य. सहावा आहे प्याज लसूण टाळा. सातवा आहे स्वच्छता, दररोज स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करणं. आठवा आहे घर स्वच्छ ठेवणे, देवीला आवडणारे निर्मळ वातावरण तयार करणे. नववा आहे दररोज देवीची पूजा करणं, खास करून घटस्थापनेपासून दशमीपर्यंत. दहावा आहे कुमारी पूजन करणे, विशेषतः अष्टमी किंवा नवमीला. 11वा आहे नवरात्रीत काळा रंग टाळणं, कारण काळा रंग हा अशुभ मानला जातो. 12वा आहे सत्संग किंवा धार्मिक ग्रंथ वाचन, देवी महात्म्य, दुर्गा सप्तशती इत्यादी. 13वा आहे रात्रभर जागरण किंवा जप करणं. 14वा आहे लेदर वस्तू टाळणं, प्राण्यांपासून बनवलेलं साहित्य वर्ज्य करणं. 15वा आहे उग्र भाषा वापरणे टाळा, म्हणजे जसं की राग किंवा वादविवाद टाळणं. 16वा आहे गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. 17वा आहे कालिकेची आरती न विसरता करणं. 18वा आहे घटस्थापनेचे नियम पाळणं. 19वा आहे दानधर्म करणं. 20 नवरात्र पूर्ण होईपर्यंत धार्मिक व्रतात राहणं. 21 दसऱ्याच्या दिवशी देवीला ओवाळणं आणि सोनं म्हणजे सोनफुलं देणं. तर हे होते नवरात्रीतील 21 नियम. हे नियम आपण परंपरेनुसार आणि स्थानिक श्रद्धेनुसार पाळले जातात. तर हे नियम आपण थोडक्यात ह्याचं नियमांचं रूप बघितलं आहे. ह्याची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर या 21 नियमांची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पाहूया. पहिला आहे उपवास. उपवास म्हणजे शरीर आणि मन शुद्ध ठेवणं. फलाहार म्हणजे जसं की फळं, दूध, शेंगदाणं किंवा साबुदाणा इत्यादी घेऊन तुम्ही देवीचं स्मरण करत राहावं. काही जण दररोज उपवास करतात, काही फक्त घटस्थापना, अष्टमी, नवमी करतात. तर दुसरा आहे लाल रंगाचे वस्त्र परिधान करणं. लाल रंग हे शक्तीचं प्रतीक आहे. देवी दुर्गा हा रंग परिधान करत असल्याने श्रद्धेने हा रंग निवडला जातो. दररोज एक विशिष्ट रंग परिधान करण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. तिसरा आहे नख कापणं टाळा. धार्मिक काळात शरीराची नैसर्गिक अवस्था राखावी असं मानलं जातं. नख कापणं, केस कापणं ही अशुद्धता दर्शवतात, म्हणून हे नख कापणं टाळा. चौथा आहे मद्यपान वर्ज्य. हे सर्व धार्मिक व्रतांच्या काळात निषिद्ध आहे. शरीर आणि मन दोन्ही विशुद्ध ठेवण्यासाठी हे टाळावं. पाचवा आहे मांसाहार वर्ज्य. मांसाहार वर्ज्य, मांसाहार म्हणजे तामसिक अन्न जे मनाला अस्थिर करतं. देवीचं पूजन करताना सात्विक वृत्ती आवश्यक असते. 6वा आहे प्याज लसूण टाळा. जरी हे शाकाहारी असलं तरी ते तामसिक अन्न मानलं जातं, त्यामुळे उपवासात आणि पूजेत टाळलं जातं. 7वा आहे स्वच्छता. प्रत्येक पूजेसाठी शारीरिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. स्नान केल्याशिवाय पूजा करणं योग्य नाही.
8वा आहे घर स्वच्छ ठेवणं. देवी येते असा मनात भाव ठेवून घरातील प्रत्येक जागा स्वच्छ ठेवावी. घटस्थापनेचं स्थान विशेष स्वच्छ असावं. 9वा आहे दररोज देवीची पूजा करणं. संपूर्ण नवरात्रात देवीच्या एका रूपाची दररोज पूजा करावी. शक्य असल्यास दुर्गा सप्तशतीचा पाठ किंवा आरती म्हणावी. त्यानंतर 10वा आहे कुमारी पूजन करणं. अष्टमी किंवा नवमीला कन्या भोजन करून 5, 7 किंवा 9 कुमारी मुलींना देवी समजून पूजन करतात. हा स्त्री शक्तीचा सन्मान आहे. 11वा आहे काळा रंग टाळणं. तुम्हाला माहीतच आहे काळा रंग अंधकार आणि शोक सूचित करतो, म्हणून नवरात्रीसारख्या मंगल काळात तो टाळावा. 12वा आहे सत्संग किंवा ग्रंथ वाचन. दुर्गा सप्तशती, देवी महात्म्य, श्री दुर्गा चालीसा किंवा रामरक्षा म्हणणं. यामुळे चित्त एकाग्र राहतं आणि मन सकारात्मक होतं. त्यानंतर 12वा आहे रात्र जागरण किंवा जप करणं. नवरात्रीत रात्र जागरण ही देवीच्या उपासनेची एक विशेष पद्धत आहे. भजन, कीर्तन किंवा जप केल्याने मनात भक्तिभाव वाढतो. त्यानंतर 14वा आहे लेदर वस्तू टाळा. प्राण्यांच्या त्वचेपासून तयार झालेल्या वस्तू धार्मिक कामात निषिद्ध आहेत, त्यामुळे त्या तुम्ही टाळाव्या. आणि 15वा आहे उग्र भाषा टाळा. राग, द्वेष, वाद टाळा. नवरात्रीत जिभेवर नियंत्रण ठेवणं हे आत्मशुद्धीचं एक अंग आहे. त्यानंतर 16वा आहे गर्भवती महिलांनी शांतता राखावी. जास्त उपवास न करता फक्त सात्विक अन्न घेऊन देवीचं स्मरण करत शांत राहावं. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्यावा, पण थकवा होणार नाही याची काळजी जरूर घ्यावी. 17वा आहे कालिकेची आरती. विशेषतः महाराष्ट्रात कालिकेची आरती करण्याचा प्रघात आहे. तिचा भीषण रूप हेही स्त्री शक्तीचंच संरक्षण करतं. 18वा आहे घटस्थापनेचे नियम पाळणं. घटस्थापना म्हणजे घरात देवीचं आवाहन. घरात ठेवलेली ज्योत अखंड तेवत ठेवावी. दररोज पूजा, जल अर्पण करावं व मंत्र म्हणणे आवश्यक आहे. 19वा आहे दानधर्म करणं. स्त्रियांनी खास करून इतर गरजू महिलांना वस्त्र, सौंदर्याचं काही साहित्य, कुंकू, बांगड्या द्याव्यात. हे स्त्री शक्तीला बळ देण्याचं प्रतीक आहे. 20वा आहे नवरात्र पूर्ण होईपर्यंत व्रतात राहणं. म्हणजे एकदा नवरात्र सुरू केलं की रोज पूजेला बसणं. नियम तोडून देणं आवश्यक आहे. नियम पूर्ण होऊ देणं आवश्यक आहे. मध्येच खंड पडणं अशुभ मानलं जातं. 21वा आहे दसऱ्याला देवीला ओवाळा व सोनं अर्पण करा. विजयादशमीला देवीला ओवाळणं, सोनफुलं, आपट्याची पानं अर्पण करणं हे विजय, यश, समृद्धीचं प्रतीक आहे. हे नियम कोणत्याही स्त्रीने सक्तीने पाळावेत असं नाही. श्रद्धा आणि समजूतदारपणा हे महत्त्वाचं आहे. या नियमांचा हेतू म्हणजे स्वतःचं मन, शरीर आणि घर शुद्ध ठेवणं, सत्संगात वेळ घालवणं आणि स्त्री शक्तीचा सन्मान करणं. हे नियम श्रद्धा आणि परंपरेनुसार बदलू शकतात. काही घरांमध्ये वेगळे नियम असू शकतात. काही स्त्रिया संपूर्ण उपवास करतात तर काही फक्त सात्विक अन्न खातात. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.